वावरणं कायास राजे आपल्या मानाचा मुद्दा शिवलेकीचा सोहळा करू शकेने साधला. चंद्रलेखी व वर्धिष्णू विश्ववंदिता सासुनो शिवश्रोता मुद्रा भद्राय राज. फरवरी 1630 रोजी एका अग्नीने जन्म दिला. एका अग्नीला सह्याद्रीच्या पुरात एका वाघाने जन्म घेतला. महाराजाचा महिमा झाला आता सर्वांना जागो शिव छत्रपती या शत्रूंना ललकारलं. तिला निकटून पळत राहतो आणि त्याची बहीण शैत्यनाथ येतो आणि म्हणतो की हुजूर मेरी दो बेटे कितने दिए कहीं शिवाजी महाराज उत्तर होने के गए. तेव्हा शैत्यनाथ म्हणतो अरे पगली वो शिवाजी है वो किसी की गर्दन काट सकता है, किसी की उंगलियां काट सकता है, लेकिन वो किसी माँ-बहन की खुद पे लात नहीं लग सकता. असे आपले शिवाजी महाराज होते. म्हणजे प्रत्येक जीवनात कसं जगायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं आपण सक्सेससाठी करत आहोत. एवढे प्रयत्न सक्सेससाठी करत आहोत. त्यात आपण कसं नियोजन करायचं आणि कसं त्याला अंगीकृत करून सफल व्हायचं याची प्रेरणा म्हणजे आपले सगळ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज. राजा भूपती प्रजापती भूमीचा आणि प्रजेचा राजा संरक्षण करणारा सुवर्णरत्न श्रीपती 32 मान सुवर्णसिंहांचा राजा अष्टवदान जामस्त 8ही दिशांवर लक्ष ठेवणारा आणि नेहमी जास्त असणारा राजा अष्टप्रधान वेष्टित 8 प्रधानांच्या विचारावरून राज्यकारभार चालवणारा राजा न्यायदंगार मंडित न्याय आणि सत्तेच्या आधारे निर्णय घेणारा राजा शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत शस्त्रविद्या आणि शास्त्रात टिकून राहिलेले आपले राजा राजनीती धुरंधर राजकारणात कुशल असलेले आपले राजा प्रौढ प्रताप पुरंदर पराक्रमी आणि शौर्यवान आपले राजा कायदे नव्हते व कलमही नव्हत्या तरी देखील सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. नेतृत्व आणि नेतृत्वाचा गुण त्या माणसाने दिला ना, म्हणून मला हे माणसाने आज मराठी त्यात मला पुत्र विचारलं त्याला विचारणारे होते, जाटांना विचारणारे होते, मराठीला विचारणारा कोणीच नव्हतं. त्या माणसाने आपलं स्वराज्य उभं केलं नाही का मराठी माणसाला मराठी असण्याची जाणीव करून दिली. आणि जो माणूस आपल्याला ओळख देतो ना त्याची आपण रात्र दिवस आज जन्म निघत होता तो आपला पाव आपण जन्म दिला नाही ओळख दिली. आणि जो ओळख देतो ना राजाने आपल्याला ओळख त्या माणसाने ओळख दिली. आणि म्हणून आज आम्ही छत्रपती म्हटलं की आमच्या आगांचं
परमेश्वर आणि त्याने ओळख दिली का तर मराठी बसण्याचा मराठी स्वाभिमानाने जगण्याचा. नेताजी सुभाषचंद्र बोस हे गेले होते मदत मागायला कुठे हिटलरला. कशासाठी? म्हणजे की तुमचाही दुश्मन इंग्रज आणि आमच्या भारताचे दुश्मन इंग्रज. तर तुम्ही आम्हाला मदत करावी इंग्रजांपासून सुटका मिळवण्यासाठी, आम्हाला पाकिस्तानातून काढण्यासाठी. पण ज्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस हिटलरला भेटायला गेले त्यावेळेस हिटलर हे पुस्तक वाचलं. कोणाचं पुस्तक होतं ते? पुस्तक होतं छत्रपती शिवाजी महाराज. ठीक आहे. आणि मग जेव्हा हिटलरला आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोसांनी मदत मागितली तेव्हा हिटलर पुस्तक बोलला चुकीच्या माणसाकडे आले. काय म्हटलं? तुम्ही चुकीच्या माणसाकडे आले आणि मी हे जे पुस्तक वाचून राहिले कोणाचं तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा नेताजी बोलले कोणाचं आहे? हिटलरने सांगितलं हे तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि त्यांच्या पण मला काही शिकता येत नाही. मी या पुस्तकातून शिकून राहिलो. नेताजी स्तब्ध झाले. नेताजींना त्यांचं उत्तर मिळालं होतं. शिवबा हे तमाशा पाहायला गेले, बाईचा डान्स पाहायला गेले. जसं जिजाऊंना कळलं त्यांनी काय पकडलं शिवाजी राजांना पकडून आणलं आणि म्हटलं शिवबा खबरदार, याच्या पुढे जर एखाद्या बाईला नाचवताना पाहायला दिसला किंवा नाचवायला जर लागला तर खबरदार, मला बाईला नाचवणारा राजा नाही तर बाईला वाचवणारा राजा.